मला असं वाटत नाही की तुमची मनस्थिती आहे काही, पण तरी सुद्धा थोडस बोलावंसं वाटतं. पण तरी सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी आकाश मच्छिंद्र परर, श्री बुवासाहेब दगडू परर हे माझे मोठे चुलते, ज्यांना आम्ही भाऊ असं म्हणतो. आणि त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही घरचे, मग आमचे भाऊ असतील, चुलते असतील, काकू असतील, दादा असेल, दाजी असेल, वहिनी असतील, यांच्या सर्वांच्या वतीने मी त्यांच्याविषयी 2 शब्द बोलतो. सूर्याप्रमाणे तेजस्वी, समुद्राप्रमाणे अथांग मनाचा, मुंगीप्रमाणे कार्यशील, अन हरणासारखा चपळ, अन नारळासारखा कठोर पण आतून मृदू, वाऱ्यासारखा सतत कार्यशील राहणारी व्यक्ती म्हणजे आमचे. त्यांच्यासाठी कधीही न चुकलं. आमचे भाऊ आम्हाला सतत सांगायचे की तुम्ही गरीब घराण्यात जन्मलात यात तुमची चूक नाही, पण जर तुम्ही गरीब घराण्यात मेलात तर यात तुमची चूक. म्हणजे तुम्ही तुमचं जीवन कसं घडवायचं हे तुमच्या हातात असतं. भाऊंचं जीवन हे अत्यंत गरीब परिस्थितीत, अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी घालवलं. मग माझ्या आजीला हे 5 मुलं आणि 3 मुले होते. या सर्वांचं पालन पोषण करणं हे आजी आजोबांच्या शेतीवर काही शक्य नव्हतं. म्हणून त्यांना थोरला मुलगा असल्या कारणाने आपले अर्धवट शिक्षण सोडून घराला हातभार लावावा लागला. म्हणून आज त्यांनी सांगितलंय की भाऊ इथे उभे आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या कष्टामुळेच. म्हणजे आपण पाहतो की एखादी इमारत असते, पण ती इमारत उभा राहिला तिचा जो पाया असतो तो मजबूत असावा लागतो, त्यावेळीच भव्य दिव्य इमारत ही उभारली जाते. आज या स्थितीला आमच्या परहर कुटुंबातील 4 मुले ही कृषी खात्यात कार्यरत आहेत. तर त्याचप्रमाणे एक ताई माझी ही MD डॉक्टर आहे. 2 भाऊ हे माझे बँक मध्ये मॅनेजर आहेत. तर त्याचप्रमाणे आणखी 2 ताई या MSc BEd शिक्षिका आहेत. आणि उरला प्रश्न माझं काय नाही, मी 10वीला आहे. तर जाऊ द्या, चेष्टीचा विषय सोडा. पण हे सर्व घडलं कुणामुळं? तर हे सगळं घडलं ते फक्त भाऊंमुळेच. कारण आपण कन्सिडर करा की एखादं झाड आहे, मस्त झाड दिसतं आपल्याला, त्याला पाने, फुले, फळे असतात, आपण सर्व बहरलेलं दिसतं, आपल्याला पाहायला छान वाटतं, त्याचे फळे खायला छान वाटतात. पण आपण तिथे झाड कशाच्या बेसवर उभा आहे याचा आपण कधी विचारच करत नाही, कारण आपल्याला फुले कधी दिसतच नाही, कारण मुळेही खाली असतात. तसंच भाऊंचंही देखील आहे. एखाद्या अशी व्यक्ती असते की प्रसिद्धीपासून दूर, मात्र साधी, सरळ, सढळ हाताने सर्व काही स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगणारी, समाजासाठी जगणारी ती व्यक्ती म्हणजे आमचे. आताच काही 6 महिन्यांपूर्वी भाऊंची बदली या बेलवंडीतील छत्रपती विद्यालयामध्ये झाली. तर प्रथमतः त्यांना तर खूप वाईट लागलं होतं, कारण की 6च महिने राहिले होते रिटायरमेंटला. आणि आता आपल्या घरच्यांपासून दूर जावं लागणार, आपल्या नातेवाईकांपासून दूर जावं लागणार, सर्वांना सोडून आता फक्त 6 महिन्यांसाठी दूर जायचं. पण तरी सुद्धा शेतीमधील आवड, शेतीमधील छंद त्यांनी कर्जतला असताना जोपासला होता. म्हणजे माझं उदाहरण सांगतो मी की रोज मी भाऊंना पाहायचो. भाऊ रोज 5 वाजता उठायचे, 2 तास माळ्यामध्ये जाऊन काम करायचे, तिथून घरी यायचे, घरी आल्याच्या नंतर पुन्हा शाळेत जायचे, शाळेतून पुन्हा घरी येऊन पुन्हा 2 ते 3 तास हे पुन्हा मळ्यात काम करायचे. म्हणजे विचार करा की एखादा 50शी ओलांडलेला माणूस एखादं एवढं कधीही न दमता, कधीही न थकता काम कसं काय करू शकतो, हे मला फार त्यांचं विशेष लागायचं. मात्र आता येत्या 6 महिन्यापूर्वी जेव्हापासून या शाळेत आले भाऊ, तेव्हापासून या शाळेने त्यांना इतकं प्रेम दिलं आहे की आज तुमच्या या उपस्थितीवरून, या संख्येवरून मला समजत आहे. त्यामुळे मी प्रथम या विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांची मी आभार मानतो. आणि आता वेळेचे बंधन आहे आणि त्यामुळेच मला भाऊंच्या जीवनसरणीमधून एक शिकायला मिळलंय, ते तुम्हाला जाता जाता सांगतो की सुख मिळेल, सुखाची वाट पाहत बसाल तर कदाचित आयुष्यभर वाट पाहावी लागेल. पण तुम्ही जर सुखी आहात म्हणून जर जगाल तर आयुष्यभर सुखी. म्हणूनच एवढंच सांगतो. आणि या
आमच्या भाऊंसाठी व त्याचबरोबर त्यांच्या 3 सहकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद आणि थांबतो. धन्यवाद आकाश. यानंतर परदेशी सरांची